भारताचा पाकिस्तानवरती हा हल्ला पाहायला मिळतोय। पाकिस्तानने ज्या पद्धतीने भारताला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केलेला होता, गेल्या काल देखील पाकिस्तानकडून 300 ते 400 ड्रोन जे आहेत ते भारतावरती त्यांनी दागण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारताच्या एअर डिफेन्स प्रणालीने हे ड्रोन जे आहेत ते उडवलेले आहेत आणि ते ड्रोन जे आहेत ते पाकिस्तानने पाठवलेले होते, ते रेकी करण्यासाठी पाठवलेले होते, परंतु भारताने त्या ड्रोनला देखील नष्ट केलं आणि अनेक ड्रोन जे आहेत पाकिस्तानचे ते निष्कामी करण्यात भारताला यश आलेलं आहे। आज देखील पाकिस्तानने 4 राज्यांवरती भारतातल्या 26 शहरांमध्ये ड्रोन पाठवले होते, परंतु भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने ते ड्रोन परतवले। जम्मू सेक्टरमध्ये भारताने पाकिस्तानवर जोरदार प्रतिहल्ला केला। आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। युद्धासंदर्भातली ही बातमी आहे। पाकिस्तानातल्या औकारामध्ये आता भारतीय सैन्याने जोरदार हल्ला केल्याचं इथं पाहायला मिळतंय। पाकिस्तानातल्या औकारामध्ये भारतीय सैन्याने जोरदार हल्ला जो आहे तो पाकिस्तानवरती चढवलेला आहे। ड्रोनच्या माध्यमातून हा हल्ला करण्यात येतोय। पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला प्रतिहल्ल्यानं भारत उत्तर देतोय। पाकिस्तानामध्ये आता विविध शहरांवरती जे आहे ते भारताकडनं हल्ला चढवण्यात येतोय। सियालकोट, जलालपूर आणि खैरान सेक्टरमध्ये भारताकडनं आता प्रतिहल्ला करण्यास सुरुवात केलेली आहे भारतानं आणि भारताचे अनेक ड्रोन जे आहेत ते या व्हिडिओमध्ये जे आहेत ते रेकॉर्ड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे महत्त्वाची आणि अत्यंत ताजी दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने प्रतिहल्ला केलेला आहे। पाकिस्तानकडनं जे आहे ते भारतावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, परंतु त्यानंतर आता भारतानं पुन्हा एकदा प्रतिहल्ला चढवत सियालकोट, त्याचसोबत पाकिस्तानचं शहर असलेल्या जलालपूरमध्ये आणि खैरान सेक्टरमध्ये जे आहेत ते प्रतिहल्ला चढवलेला आहे। यामध्ये काही दहशतवादी कॅम्प देखील उद्ध्वस्त करण्यात भारताला यश आल्याचं पाहायला मिळतंय। आप ऐसे न करें, रोड को ब्लॉक न करें। ये आप छोड़े, यहाँ से किसी किस्म की कोई प्रॉब्लम नहीं है। भाई आप लोग पाकिस्तानी कौम है, आप ऐसे न करें, रोड को ब्लॉक न करें। ये आप छोड़े, यहाँ से किसी किस्म की कोई प्रॉब्लम नहीं है। तर पाकिस्तानच्या आर्मीकडनं या व्हिज्युअल्समध्ये आपण पाहतो आहोत की पाकिस्तानच्या आर्मीकडून त्या ठिकाणी जी आहे ती काहीतरी घोषणा केली जाते। तिथले लोक जे आहेत पाकिस्तानी लोक सध्या रस्त्यावरती आल्याचं पाहायला मिळतंय। पाकिस्तानाची आर्मी देखील रस्त्यावर उतरलेली आहे, कारण की भारताकडनं आता पाकिस्तानवरती हल्ले केले जात आहेत। जम्मू काश्मीरमधून भारताचा पाकिस्तानवरती जोरदार प्रतिहल्ला जो आहे तो आपण पाहतो आहोत। जम्मूच्या सेक्टरमधून भारतानं आता पाकिस्तानवर जोरदार प्रतिहल्ला करायला सुरुवात केलेली आहे। सियालकोट, जलालपूर, त्यानंतर खैरान सेक्टरमध्ये हा हल्ला करण्यात येतोय। ओमकारामध्ये देखील भारतीय सैन्यानं आता हा हल्ला जो आहे तो केलेला आहे। भारतावरती देखील पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु तो देखील भारतानं परतवून लावलाय। जवळपास 4 राज्यातल्या 26 शहरांवरती पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता। अनेक ड्रोन जे आहेत ते पाकिस्ताननं आपल्याकडे पाठवलेले होते, परंतु भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं S-400 सिस्टीमनं ते संपूर्ण ड्रोन जे आहेत ते उद्ध्वस्त झालेले आहेत। परंतु आता पाकिस्तानची वारी आहे। भारताकडनं पाकिस्तानला उत्तर मिळतंय। प्रतिहल्ला जो आहे तो पाकिस्तानवरती भारताकडनं केला जातोय। पाकिस्तानच्या जलालपूर, सियालकोट आणि खैरान सेक्टरमध्ये आता भारताकडनं जबरदस्त असा प्रतिहल्ला जो आहे तो पाहायला मिळतोय। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं प्रतिहल्ला केलेला आहे। खैरान कॅम्पमध्येही भारताचे ड्रोन हल्ले सध्या पाहायला मिळत आहेत। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं प्रतिहल्ला केलेला आहे। पीओकेतल्या अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर देखील भारतानं ड्रोनद्वारे